भगवद्गीतेमध्ये जीवनाचं संपूर्ण सार सांगितलं गेलंय, ज्यामध्ये कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग या सर्व शिकवणींचा समावेश केला गेलाय। असं म्हटलं जातं की भगवान श्री कृष्णाने कुरुक्षेत्रामध्ये अर्जुनाला जो उपदेश केला तो गीतेच्या माध्यमातून सर्वांच्या समोर आला। मात्र ही गीता फक्त श्री कृष्णानेच सांगितली असं नाही, तर या मागेही अशा अनेक गीता आहेत ज्या श्री कृष्णाने न सांगताही आजच्या हिंदू समाजात दृढ झाल्यात। चला तर मग याच गीतांविषयी जाणून घेऊयात। पहिली अवधूत गीता। गुरु दत्तात्रेय यांनी अवधूत गीता सांगितलेली आहे, म्हणून ह्या गीतेला दत्तात्रेय गीता, वेदांत सार किंवा अवधूत ग्रंथ असं म्हटलं जातं। ज्या व्यक्तीला मोक्ष प्राप्ती झालेली असते त्याबद्दल गुरु दत्तात्रेय यांनी या गीतेत अनेक खुलासे केलेले आहेत। ही सुद्धा जगण्याचं सार सांगणारी एक गीताच आहे। दुसरी गुरु गीता। ही गीता स्कंद पुराणामध्ये आढळते। या गीतेत उपदेश देणारे भगवान शिव आहेत आणि प्रश्नकर्ता त्यांची शक्ती म्हणजेच देवी पार्वती। गुरु गीतेत महादेवांनी एक गुरु कसा असतो याची आराधना आणि भक्ती कशी करावी याबद्दल देवी पार्वतीला उपदेश दिलेले आहेत। तिसरी गणेश गीता। ही गीता गणेश पुराणामधील आहे। श्री गणेश यांना वरेण्य राजानं अगदी तसाच प्रश्न विचारला जसा प्रश्न भगवद्गीतेत अर्जुनाने विचारला होता। तो ऐकून श्री गणेश यांनी आपले स्वतःचे विराट रूप वरेण्य राजाला दाखविले आणि त्याला जीवनाबद्दल उपदेश दिले। हा संवाद श्री गणेश आणि वरेण्य राजा दरम्यान झालाय, ज्याला गणेश गीता असं देखील म्हणतात। चौथा व्याध गीता। महाराष्ट्रातील अरण्य पर्वामध्ये ही गीता आढळते। पांडवांनी 12 वर्षाचा वनवास सुरू केला तेव्हा युधिष्ठिरला मार्कंडेय ऋषींनी ही गीता सांगितली। व्याधचा अर्थ शिकार करणारा किंवा कसाई असा होतो, मात्र इथे हा अर्थ एक संन्यासी ज्ञान मिळविण्यासाठी अशाच एका शिकारी कसाईकडे जातो। व्याध गीता त्या संन्यासी आणि व्याध मधला संवाद आहे। हा संवाद मार्कंडेय ऋषींनी वनवासादरम्यान युधिष्ठिर सांगितलेला आहे। पाचवा उद्धव गीता। सुरुवातीपासूनच उद्धव हे श्रीकृष्णाचे सारथी असतात। जेव्हा श्रीकृष्णाचे मनुष्य अवताराचे ध्येय साध्यपूर्ण होते तेव्हा ते पुन्हा वैकुंठाला जायचं निश्चित करतात। यावेळी ते उद्धवाला जवळ बोलवतात आणि म्हणतात की माझ्या पूर्ण जीवन काळात माझ्याकडून काहीच न मागता तू माझी सेवा केली आहेस, तुला जे हवं आहे ते माग। त्यावर उद्धव आपली शंका बोलून दाखवतो। तो म्हणतो, तुम्ही ह्या जीवन काळात अनेक गोष्टी केल्या, तुमचे उपदेश किंवा तुमचे वैयक्तिक जीवन हे वेगळं आहे। मला याबद्दल ज्ञान आणि उपदेश द्या। त्यावरून मग श्रीकृष्ण आणि उद्धवामध्ये जो संवाद झाला तो उद्धव गीता म्हणून ओळखला जातो। सहावा अनुगीता। अनुगीता ही महाभारताच्या अश्वमेधिक पर्वावर आधारित आहे। जेव्हा कुरुक्षेत्राचे युद्ध संपून ज्येष्ठ पांडव युधिष्ठिरचा राज्याभिषेक होत असतो तेव्हा भगवद्गीतेत सांगितलेलं गहन तत्वज्ञान इथं चर्चिलं जातं। हे तत्वज्ञान अनुगीतेच्या माध्यमातून संपादित केलं गेलंय। दरम्यान श्रीकृष्ण आणि अर्जुनामध्ये झालेला संवाद या गीतेत लिहिला गेलाय। त्यामुळेच अनुगीतेला आपण श्रीमद भगवद्गीतेची एकसारखी म्हणू शकतो। अशा अनेक गीता आहेत ज्या श्री कृष्णाने सांगितल्या नसल्या तरी गीता म्हणूनच ओळखल्या जातात। यामध्ये रामगीता, वशिष्ठ गीता, उत्तर गीता, सूत गीता, श्रुती गीता, संपक गीता, मानकी गीता अशा अनेक गीतांचा समावेश होतो।